3 जुलै। चला पाहूया आजचं जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान। आजचा पहिला प्रश्न आहे महानायक। महानायक हे पुस्तक कोणी लिहिलं? तर महानायक हे पुस्तक लिहिलंय विश्वास पाटील यांनी। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे युवा साहित्य अकादमी 2025 चा पुरस्कार कोणाला मिळाला? हे बघा, प्रदीप कोकरे हे अगदी यंग तरुण माणूस आहे आणि त्यांचं पुस्तक आहे खोल खोल दुष्काळ डोळे। यासाठी त्यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर फेकरी औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे? तर ते आहे जळगावला। आयफेल टॉवर कुठे आहे? पॅरिसला। आणि पॅरिस कुठे आहे? तर फ्रान्स मध्ये आहे। संत जनाबाई यांचं जन्मगाव कोणतं? तर गंगाखेड। आणि गंगाखेड कुठे आहे? तर परभणीमध्ये आहे। त्यानंतर भारतामध्ये पहिली एआय शाळा कोणती? आता एआय म्हणजे काय? तर हे युगच एआयचं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स। आणि मग जगातली पहिली शाळा भारतातली पहिली शाळा एआय कोणती आहे? तर शांतिगिरी विद्यालय। आणि ती कुठे आहे? तिरुअनंतपुरमला आहे, केरळमध्ये। त्यानंतर भारताची पहिली एआय टीचर कोणती? मी एआय टीचर नाहीये, पण त्या शाळेत म्हणजे अनेक शाळेमध्ये आता एआय टीचर आहेत, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळं रोबोटिक्स आहे। मग पहिली एआय टीचर आहे इरिस, तिचं नाव आहे इरिस, भारताची पहिली एआय टीचर। त्यानंतर भारताची पहिली एआय सिटी सुद्धा आहे, आणि ती कोणती आहे? तर लखनौ ही भारतातली पहिली एआय सिटी आहे। देशातील पहिला एआय रोबोटिक पार्क, बघा एआय रोबोटिक पार्क सुद्धा आहे एआय टेक्नॉलॉजीवर, तर तो आहे बेंगळुरूला। त्यानंतर WHO म्हणजे काय? जागतिक आरोग्य संघटना। मग WHO चं लॉंग फॉर्म काय आहे? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन। काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन। त्यानंतर प्रॉब्लेम ऑफ रुबी हे पुस्तक आहे, प्रॉब्लेम ऑफ रुबी हे कुणी लिहिलेलं आहे? तर ते लिहिलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी। अमृत क्रांती, अनेक क्रांती आहेत, जसं हरित क्रांती शेतीशी रिलेटेड आहे, दुग्ध क्रांती दुधाशी रिलेटेड आहे। त्याप्रमाणे अमृत क्रांती ही नदी जोड प्रकल्पाशी संबंधित आहे। नंतरचा प्रश्न आहे 1 ते 1000 मध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? तर 1 ते 1000 मध्ये 0 हा अंक 192 वेळा येतो। त्यानंतर 1 ते 1000 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? तर 1 ते 1000 मध्ये 1 हा अंक 301 वेळा येतो। हे झालं आजचं सामान्य ज्ञान। सर्वांनी हे सामान्य ज्ञान ऐकावं, वाचावं आणि लिहून काढावं। थँक्यू।